नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमी आपलं स्वागत आहे। जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी। RRB NTPC 2024 ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। अशीच एक्झाम 2019 ला झाली होती, त्याच्यानंतर आता फर्स्ट टाइम ॲड आलेली आहे। परीक्षेचे टप्पे 3 आहेत, पूर्व, मुख्य आणि काही पदांसाठी टायपिंग आहे। पूर्व आणि मुख्यसाठी सिलेबस सेम आहे, ज्यामध्ये मराठी मध्ये एक्झाम होणार आहे फर्स्ट टाइम। यामध्ये मॅथ्स 30 मार्क, रिजनिंग 30 मार्क आणि GK 40 मार्क असं पूर्व आणि मुख्यसाठी सेम असणार आहे। आणि एक्झामची म्हणजे फॉर्म फिलिंग डेट आहे ते 14/9/2024 पासून 13/10/2024 पर्यंत आहे। ज्यांनी इच्छुक असाल, वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्याची डिटेल आपल्याला दिलेली आहे ह्या स्लाइडमध्ये, ते बघून घ्या। आणि ज्यांना इच्छुक आहे त्यांनी फॉर्म भरा, कारण पहिल्यांदा ते एक्झाम ही मराठीमध्ये होत आहे। ते आपल्याला असं वाटतं की सेंटरची पेपर आहेत आणि ते इंग्लिशमध्ये होणार, त्यामुळे MPSC करणारे विद्यार्थी काही भरत नाहीत। तर असं करू नका, हा चान्स चांगला आहे, भरा। सध्या तर MPSCची आता तरी ह्या 1-2 महिन्यात एक्झाम होत नाही आहे, त्यामुळे एक परीक्षेचा फ्लो राहील आणि कंटिन्युटी राहील एक्झामसाठी। सो जे इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा। आणि विशेष म्हणजे मुंबई जे सेंटर देतील ना, तर त्यांना ती महाराष्ट्रातच पोस्टिंग मिळणार आहे। म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। म्हणजे महाराष्ट्रात राहून सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मिळवण्याची ही चांगली संधी आहे। 2019 नंतर पहिल्यांदाच ॲड आलेली आहे आणि त्याची प्रोसेस एकदा सुरू झाल्यानंतर फॉर्म तर भरून ठेवा। परीक्षा द्यायची न द्यायची हा नंतरचा विषय आहे, त्यामुळे फॉर्म तर भरून ठेवणं कधीही एक सोयीस्कर पर्याय आपल्याकडे ठेवावा। फॉर्म भरून ठेवावा, जास्त फी नसणार याची। कास्ट वाईज वेगवेगळी असते, ते बघून घ्या, फॉर्म भरा।